आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विलासरावजी घुमरे सर, तुमचे माझे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय दिग्विजयजी बागल, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मकाईचे सहकारी चेअरमन आदरणीय दिनेश दादा. खरं म्हणजे वेळ खूप झाला आहे आणि माझ्याकडे एवढी मोठी यादी उपस्थितांची आणि उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती स्टेजवरच्या पेक्षा तिपटीनं संख्या प्रमुखांची खाली बसलेली आहे. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, कारण तुम्ही सगळे कुटुंबाचा भाग आहात, आमच्या जवळचे आहात, आमच्यासाठी सन्माननीय आहात. त्यामुळे सगळ्यांचीच माफी मागून उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर मंडळी, आजी माजी पदाधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट कमिटी, कारखाने, सर्व सहकारी संस्था, ग्रामपंचायत सोसायटीचे सगळेच आजी माजी पदाधिकारी, उपस्थित ग्रामस्थ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 वाजून सुद्धा मला वाटतं 7:30-8 वाजल्यापासून इथं थांबलेल्या माझ्या सगळ्या महिला भगिनींना माझा विनम्र नमस्कार. आळसुंद्यात येताना एक मनापासूनचा आनंद होतो. नुसतं गावावरून सोलापूरकडे जरी चाललं तरी नजर फिरवली तरी मामांचं गाव, आदरणीय स्वर्गीय मामांचं गाव मनात येतं आणि एक मनापासूनचा आनंद नेहमी होतो. एक वैशिष्ट्य आदरणीय स्वर्गीय मामांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आपल्या सगळ्यांचं, तुम्ही कुठल्याही गावात बघा, कुठल्याही गावात तुम्ही जाता, एक गोष्ट वेगळी की आसपासची उदाहरणं आहेत. पदं दिली, 2 पिढ्या पदं दिली, 3-3, 4-4 वेळा पदं दिली, काय कमी पडलं माहीत नाही, माणसं फुटून फुटून गेली. आंदोलन करणाऱ्यांना कधी त्रास दिला नाही, पदं देऊन फुटणाऱ्यांना कधी त्रास दिला नाही, वाटेल ते बोलणाऱ्यांना कधी त्रास दिला नाही. आम्ही त्रास दिला नाही ह्याचा अर्थ आम्ही कमकुवत आहो असा अर्थ काढला गेला का काय मला माहीत नाही. राणा कदाचित आपल्याला पद्धत बदलावी लागेल इथून पुढच्या काळामध्ये, आणि तुमच्यासारखे बंधू जर आमच्यासोबत असतील तर निश्चितपणे याच्यामध्ये काहीतरी फरक पडेल. माझा मूळ मुद्दा असा होता की एवढी पदं दिली तरी आळसुंद्यासारखं गाव आहे, पदाधिकारी भले नाही, नेतृत्व एकाचं एका हाक मारायची म्हणलं ना की 10-15 नावं एकत्र घ्यावी लागतात. हे नाव आधी घेतलं आणि ते नंतर घेतलं, ही सुद्धा अडचणी ते आणणं कधी कधी आम्हाला गोपाता त्या. मग गोविंद पाटील बसलेत, कुठून तरी अंगद पाटील ऐकत असतील, सगळीच मंडळी एकाचं कुणाचं नाव घेऊन भागत नाही. पण वैशिष्ट्य असं आहे की मोठ्यात मोठ्या लहानात लहान गावामध्ये पद जरी नाही दिलं तरी आजही कारभार चालवणारा कार्यकर्ता इतका सक्षम आहे. आता मकाईचा उल्लेख बोलता बोलता झाला, बरोबर आहे. सकाळची बातमी होती, मला वाटतं काहीतरी 11 कारखान्यांवरती कारवाई झाली आहे FRP साठीची. 2 कारखाने आपल्या मतदारसंघातले करमाळ्याचे, पत्रकार आहे तिथं जबाबदार. मागच्या 1.5 वर्षात जो गोंधळ घातला गेला मकाईच्या FRP साठी, त्यावेळेला ह्या कारखान्यांची नावं कुठंच आली नाहीत. साधं गणित आहे, एखाद्या वाट्यात 2 वाटे मागणारे असले ना की गणित सोपं होतं. निम्म तर होतं, 70-30 तर होतं, 10-9 तर होतं, काही तर होतं. पण वाटा मागणारे 3 असले की दोघांना वाटतं ह्या एकाला आधी काहीतरी करू, मग आपल्या दोघांत बघून त्यातल्या ह्या एकाला काहीतरी करणारे तुम्ही आणि मी. 3 वाटेकरातल्या एकाला संपवण्यासाठी जी 2 जण मागं लागलेत, ते संपवायचे ज्याला आहे ते तुम्ही आणि मी. मग संपवायचं कसं? 2 नंबरचा धंदा नाही, वाळू काढत नाही, बरं खून मारामाऱ्या पण करत नाही, फुटू माणसं गेली समोरून जातात. आधी मस्त मोठाल्या AC 4 चाकी गाडीत जायची, आता कुणी स्कूटीवर जातं, कुणी STने जातं, कुणी हात करतं, थांबव जातं, कशी जातात पण समोरून जातात. कधी अडचणीत आणलं नाही, कधी 2 शब्द बोललो नाही. मग हे सगळं जर ह्यांच्यावरती काही आरोप करताच येत नाही तर आरोप कुठला करायचा? 2 काळज्या घ्यायच्या. कुठल्या 2 काळज्या घ्यायच्या? एक, कारखाना ह्यांच्या हातातच राहिला पाहिजे. लक्ष देऊन ऐका, कारखाना यांच्या हातातच राहिला पाहिजे ही पहिली काळजी. मग काहीसाठी ती काळजी घ्यावी लागत नाही, तिथला सभासद इतका जागरूक आहे आणि त्याला माहिती आहे कोण कसं आहे, त्याच्यामुळे तर राहतो. पण आदिनाथच्या बाबतीत कारखाना बागलांच्या हातात राहिला पाहिजे. कारखाना, दुसरी महत्त्वाची गोष्ट, कारखाना चालला नाही पाहिजे, कारखाना अडचणीत राहायला पाहिजे. त्याच्याशिवाय तिघातला एक जण संपत नाही. पण पुन्हा एकदा सांगते, आदरणीय स्वर्गीय मामांच्या विचाराखाली काम करणारा हा सगळा जो कुटुंबाचा भाग आहे, तुम्ही मी एक कुटुंब आहे. ही पानफुटी आहे, पानफुटी.
तुम्ही पानं तोडली म्हणून पानं उगवायची राहणार नाही. जिथे एक तोडाल तिथं 5-5 उगवतील. आणि आज हा मेळावा ते सांगणाऱ्या एका रूपानं मला इथं दिसतोय. प्रत्येक इलेक्शन आलं चर्चा काका कारखान्याचीच. कुठलं इलेक्शन येऊ दे चर्चा कारखान्याचीच. म्हणजे जिल्हा परिषद आली, पंचायत समिती आली, कारखाना. आमदारकी आली, कारखाना. मार्केट कमिटी आली, कारखाना. मला वाटतं ग्रामपंचायतीला सुद्धा काढला असेल कदाचित, मला माहीत नाही, कारण ग्रामपंचायतीच्या मतदाराला मत मागायला आम्ही नव्हतो आलो. साधी गोष्ट आहे, पोरग पहिलीला पास झालं, पहिलीचा पेपर दिला, निकाल लागला, मे महिन्यात निकाल लागतो, पोरग पास झालं. पुढच्या जूनमध्ये कितव्या इयत्तेत नेऊन बसवता? पहिलीच्या का दुसरीच्या? दुसरीच्या. आमचं असं झालंय, आदिनाथमध्ये मकाईमध्ये ते विरोधकाचं डिपॉझिट जप्त करून मी आणि दिग्विजय बागल आम्ही, कसं असतं शेवटी बघा, निलाजऱ्या माणसाला काही देणं घेणं नसतं, पण जो मनापासून लाजतो, जो समाजाला स्वतःचं देणं समजतो. आमच्या वडिलांची आम्हाला ती शिकवण होती. मकाईची FRP नव्हती दिलेली तर आम्ही तुमच्या दारात मकाईचं मत मागायला आलो का? फोन केला, बोललो, प्रचार सभा घेतल्या, प्रचार केला, एक नाही केलं. तुम्ही सगळ्यांनी मिळून मकाई लढवला आणि मकाईचं पॅनल तुम्ही निवडून आणलं. सामान्यातल्या सामान्य माणसांनी, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी. आणि विरोधकाचं डिपॉझिट जप्त झालं. म्हणजे परीक्षा पास झालो का नापास झालो? पास झालो ना. आदिनाथचं तेच आहे. जेव्हापासून आदरणीय स्वर्गीय मामा गेले 3 इलेक्शन झाली. हो म्हणलं नाही म्हणलं तरी लोकांनाही कळतंय की कोण कसे. लोक पुन्हा पुन्हा सत्ता हातातच देतात. पास होतोय का नापास होतोय? होतोय ना. मग जर पहिली दोन्ही कारखान्यात पास झाल्यावर जाऊ दे ना, तर दुसरी किती दिवस पहिलीतच ठेवणार तुम्ही? आणि हे होत राहणार. आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्र राज्य साखर संघावरती काम करण्याची संधी तुम्ही सगळ्यांनी मिळून दिली, म्हणून जबाबदारीनं बोलते. बिहारमध्ये साखर कारखाने आहेत, गुजरातमध्ये आहेत, UP मध्ये आहेत, महाराष्ट्रात आहेत, देशभर कारखाने. तुम्ही अभ्यास करून बघा. आज इथे युवक मोठ्या प्रमाणावरती, पत्रकार आहेत, हे सगळं रेकॉर्ड होतंय. 1250 टनी आणि 2500 टनी चांगला चालणारा कारखाना, सुस्थितीतला कारखाना मला महाराष्ट्रात नाही, देशात दाखवून द्यायचा. देशात. आणि खुलं आव्हान आहे, समोर उभारून आव्हान आहे, रेकॉर्डेड आव्हान आहे. हे सगळे कारखाने आज अडचणीत आहेत. आमचा आजही 1250 टनीचा कारखाना मोठा करण्याचा प्रस्ताव पडू नये. 8 वर्ष झाले. आता जरा परिस्थिती बदलली 6 महिन्यात प्रवेशापासून. 8 वर्ष झाले मकाईचा 1250 टनीचा प्रस्ताव वाढवायचा आणखीनपर्यंत मंजूर केला गेलेला नाही. 8 वर्ष झाले. MSC बँकेचं कर्ज, MSC बँकेचं कर्ज मकाईला मिळत नाही. आम्ही व्यक्तिगत कर्ज काढून आम्ही आतापर्यंत मकाई चालू. उपकार केला का? अजिबात नाही. आता इथे राणाने आमचा उल्लेख केला की आम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टी गहाण टाकली. उपकार केला का? अजिबात नाही. आमच्या, तुम्ही असाल आम्ही असू, आपल्या वडिलांनी जे केलं ते करण्यात धन्यता मानतो. समजा वडील वारकरी असतील, तुमच्या गावावरून एखादी दिंडी जात असेल आणि वडील जेवायला घालत असतील, तुम्ही थांबवता का? दिंडी जीवच घालता तुम्ही. अशाच पद्धतीनं समजा एखादं धार्मिक कार्य असेल, एखादं सामाजिक कार्य असेल, वडील करत असतील तर तुम्ही थांबवता का? चालू ठेवता? चालूच ठेवतो ना. कुठलाही मुलगा मुलगी कुणी चालूच ठेवतं ना. आमच्या वडिलांनी जीवित कार्य सांभाळलं होतं. मग काहीसाठी प्रॉपर्टी देऊन आम्ही दोघांनी कुठला उपकार केला नाही, आम्ही आमचं कर्तव्य केलं. मुद्दा मला हा विचारायचा आहे की हे करून सुद्धा आम्ही आणखीन दोषीच का? आम्ही आणखीन पापीच का? एक कारखाना बघा तुम्ही. माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहिती काढा. तुम्ही पण अभ्यास केला पाहिजे ना. दीदी बोलती, चुकीचं बोलती, बरोबर बोलती. पुढच्या आल्यानंतर मला विचारलं पाहिजे. पण ते कसं होते, सकाळी एखाद्याच्या आपल्या तर आमच्या तर असं विरोधक आहेत की सकाळी त्यांच्या सभेत बोललं की संध्याकाळी माणूस गायब. रुस्तुम दादा माणूसच दिसत नाही. मग विचारायचं कोणी? बागलं काय बोलत नाही, वाटेल ते बोला. हे पाहिजे का? तोंड गप करणारा पाहिजे का तुम्हाला? एक कारखाना असा आहे, जबाबदारीने बोलतेय. 4 वेळा जर उतारा विकला ना, 4 वेळा, तरी कर्ज फिटत नाही. तरीही कर्ज फिटत नाही. जबाबदारीने बोलतेय. मकाईवरती कर्ज किती? मकाईची आजची किंमत 300 कोटी. मकाईवरती कर्ज किती?
आमच्या प्रॉपर्टीवरती घेतलेलं धरून डोक्यावरून पाणी 120 कोटी 100 कोटी 120च्या आसपास काहीतरी असेल. बघा इतकं कमी कर्ज असलेला कारखाना कुठं आहे का? माझं आव्हान आहे तुम्हाला. आदिनाथची आजची किंमत आणि आदिनाथचा आजचा कर्जाचा आकडा जर तुम्ही बघितला, आपण सभासद आहात त्याचे, अभ्यास करा. आपण साखर नेली विकली, साखर, अरे राहत्या घरावरती आज डोक्यावरती कर्ज आहे. राहत्या घरावरती कुठं नेली साखर, कुठं विकली साखर? आणि जाहीर आवाहन करते, फक्त आरोप करून थांबू नका. करायची ना 83 आणि 88ची कारवाई करा, घरदार दानाला घालवा. त्याच्यातून चुकीचे निघालो, लावा ना सुळाला. इलेक्शन निघालं, प्रत्येक वेळेला कारखान्याचा मुद्दा. मला आता तुम्हालाच प्रश्न विचारायचा की मला नक्की सांगा, विधानसभेला आम्ही उभं राहू का कारखान्यातच थांबू? राहू का थांबू कारखान्यातच? तुम्ही सांगा. ही अशा पद्धतीनं जर जंत्री लागत राहिली ना, अवघड होईल. म्हणजे राव, इलेक्शन आमदारकीचं आणि मुद्दा कारखान्याचं, म्हणजे ते म्हणतात ना पेपर इतिहासाचा आणि अभ्यासक्रम भूगोलाचा, कसं पास होणार माणूस? बरं त्यात सुद्धा खोटं बोलून, चुकीचं सांगून हा खुलासा कुठतरी झाला पाहिजे. हे विषय तुम्हाला माहीत झाले पाहिजे. आज पूर्व भागात येतोय, दहेगावच्या बद्दल दिग्विजय बागलांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं आपलं मत मांडलं. खरं म्हणजे तुमचं माझं दुर्दैव आहे, 2014 साली शेवटी दहेगाव सुरूच व्हायला पाहिजे होतं. आपल्या तालुक्याच्या राजकारणाने इतकं घाणेरडं वळण घेतलंय, इतकं घाणेरडं. निव्वळ 250 मीटरसाठी, 250 नाही 225 का, 225 मीटरसाठी त्यावेळेला दहिगावचं क्रेडिट जाऊ नये म्हणून दुसऱ्या कोणाला, आदरणीय मामीसाहेब आमदार होत्या, त्यांना ते क्रेडिट जाऊ नये म्हणून ते थांबवलं गेलं. तेव्हापासून आजतागायत जे दहिगावच्या बाबतीत झालेलं आहे 10 वर्षांमध्ये, हा स्वर्गीय दिगंबररावजी बागलमामांनी दिलेल्या आयत्या पिठावरच्या रेघोट्या आहेत. त्यांनी दिलं आणि ते नाव आपण सांगतोय. काहीतरी चांगलं केलं, वाढीव केलं, कधी म्हणता येईल? आत्ता जे त्यांनी सांगितलं ते, रेटेवाडी झाला पाहिजे, झऱ्यापर्यंत पाणी आलं पाहिजे, आळसुंद्याला पाणी आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही भागाला जर पाण्यासाठी आंदोलन करावं लागत असेल तर ह्याच्या इतकं दुर्दैवी तालुका, ह्याच्या इतकं दुर्दैवी भाग असूच कुठला शकतो? त्या दिवशी मला अध्यक्षांचा यांचा सगळ्यांचा फोन आला. दिग्विजय बागलांनी बसून आधीच मीटिंग घेतली होती, इथल्या पाण्याचं नियोजन झालं होतं आणि 40 लोकांवरती कारवाई झाली असं मला सांगितलं गेलं. आंदोलन करणं हा प्रत्येकाचा संवैधानिक अधिकार आहे आणि हे आंदोलन कोणाच्या व्यक्तिगत घरासाठी नव्हतं, कोणाच्या व्यक्तिगत सुखासाठी नव्हतं, कुणाच्या एकट्याचं नव्हतं. हे आंदोलन भागाचं होतं, भागाच्या पाण्यासाठी होतं. त्या दिवशी ज्या माझ्या 40 भावांवरती गुन्हे दाखल झालेले, तुम्ही सगळे जर त्यांच्यासोबत आहातच, मी आणि दिग्विजय बागल जबाबदारीनं आपल्यासोबत त्यात आहोत ह्याची खात्री तुमच्यापैकी प्रत्येकानं बाळगावी, ही सुद्धा या निमित्तानं मी निश्चितपणे विनंती करते. या बाबतीमध्ये आम्ही वरपर्यंत जाऊन हा सगळा प्रकार कानावरती घातलेला आहे. निश्चितपणे हा गुंता लवकरात लवकर सोडवण्यासाठी गृहमंत्र्यांपर्यंत जाऊन आम्ही, म्हणजे तुमचं त्या दिवशीचं पत्र, हा पत्रव्यवहार, हा सगळा त्याच दिवशी, नशिबाने त्या दिवशी दिग्विजय मुंबईत होते. निश्चितपणे त्यात तुम्ही कुणी सुद्धा काळजी बाळगण्याचं कारण नाही, हे आवर्जून सांगेन. बऱ्याचदा प्रयत्न होतो, काम करण्याचा प्रयत्न होतो. आज इथे येण्याचं एक निमित्त तुम्ही सगळ्यांनी मिळून दिलं. ही 8 कोटीची उद्घाटनं आज करण्याची संधी तुम्ही सगळ्यांनी दिग्विजय बागलांना दिली. बघायला गेलं तर निधी खूप तुटपुंज आहे. 8 लाख म्हणजे तसं बघायला गेलं तर काहीच निधी नाही. पण मला आवर्जून सांगायचं आहे की एक नवीन उमेदीचा युवक कार्यकर्ता, तुम्ही त्याला साथ देता, DPCचं पद त्याला मिळतं, 18 दिवसांमध्ये 4 कोटीचा निधी तो आणतो. मला वाटतं परवा दिवशी कालच्या 25-15चा 1 कोटी, 1 कोटी, आता त्याचा आकडा 5 कोटी झाला आहे. किती काळ होता हा? उद्या परवाला आचारसंहिता लागेल. एवढ्याशा काळामध्ये पद कुठलं दिलंय? जिल्हा परिषदेचा बिचारा सदस्य सुद्धा का नाही झाला? तर कार्यकर्ता मोठा करणे हे वडिलांनी शिकवलं म्हणून. DPCचं पद मिळाल्यानंतर फुल ना फुलाची पाकळी माझ्या तालुक्याला काहीतरी मिळावी, यासाठी हा युवक जर इतका झटत असेल, उद्याला जर तालुक्याचा मतदारसंघाचा कारभारी जर तुम्हाला इतका सक्षम मिळाला, तर तुम्ही फक्त विचार करा की तुम्ही, आम्ही, आपण सगळेजण आणि हा करमाळा तालुका कुठपर्यंत पोहोचू शकेल.
आजचं हे उद्घाटन, आजचा हा निधी हा खूप छोटासा भाग आहे. हा एक प्रयत्न आहे दाखवण्याचा की योग्य हातात योग्य संधी योग्य वेळी, शेवटचा शब्द महत्वाचा आहे, योग्य हातात योग्य संधी योग्य वेळी जी वेळ आता येणार आहे दिली तर भागाचा कायापालट निश्चितपणे होऊ शकतो. आज आदरणीय मामींच्या हातून आपल्या वडारी समाजाला आपण एक सभा मंडप दिला. मागं आपण पाण्याच्या योजनेच्या बाबतीमध्ये काही काम करण्याचा प्रयत्न केला. 17 सबस्टेशन्स आदरणीय मामींच्या काळात झाली. काम तिथं थांबतं का? काम थांबत नाही. केलेला रस्ता खराब होणार आहे, पुन्हा त्याच्यावरती रस्ता करावा लागणार आहे. दिवसेंदिवस वेगवेगळ्या गरजा तयार होणार आहेत, दिवसेंदिवस अडचणी येणार आहेत. काही छोट्या असतील, काही मोठ्या असतील, युवकांच्या वेगळ्या असतील, महिलांच्या वेगळ्या असतील, शेतीच्या वेगळ्या असतील, उद्योगाच्या वेगळ्या असतील. खरं म्हणजे वाईट वाटतं ना, पुण्यात मुंबईत आपली पोरं दिसली ना, एका डोळ्यात असून एका डोळ्यात हसू असतो. आनंद यायचं की अरे गावकडचं माणूस भेटला आपल्याला, दुःख यायचं त्याला कामासाठी करमाळ्यावरून इथं यावं लागलं. खराब वाटतं. हे सगळं बदलायचं. हे बदलायचं असेल तर हे आमच्या हातात नाही. 2 वेळा तुम्हाला मागितलं, तुम्ही कमी पडला तर आळसुंदेकर असं अजिबात नाही. पण मला एवढंच सांगायचं की सत्तेनंच कामं होतात असं नाही, पण काम मोठं करायचं असेल, भरीव करायचं असेल तर त्याला सत्ताच लागते. ही अक्कल आता 10 वर्षात आलेली आहे. आणि हा निर्णय आम्ही नाही घेऊ शकत. आम्ही स्टेजवरती बसणारे फक्त आपल्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, तुम्ही ऐकता, पण खरे शहाणे तुम्ही सगळे असता. आम्ही इथून गेलो की मागं आमची मापं तुम्ही काढता, ही चुकीचं बोललं की नाही, असं झालं की नाही, तसं झालं की नाही. त्यामुळं ती ताकद तुमच्या हातात आहे. आमदार असा पाहिजे, मतदारसंघाचा कारभारी असा पाहिजे की त्याच्याजवळ जाताना भीती नाही वाटली पाहिजे. त्याच्या खांद्यावरती हात टाकताना ही काय म्हणणार तर नाही ना, असं मागं पुढं नाही झालं पाहिजे. त्याला प्रत्येक काम सांगता आलं पाहिजे, त्याच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे, सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना अशी योग्य व्यक्ती निश्चितपणे तुम्ही सगळेजण येत्या काळात निवडाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करते. माझ्या बहिणी तर मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहेत. खरं म्हणजे घरची जेवणाची वेळ टळून गेली, आपल्याला डबल काम असते, इथं जाऊन पुन्हा घरी काम आहे. मला वाटतं बऱ्याचशा जणींनी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरले असतील. या योजनांना तुम्ही राजकीय पावलं समजू नका. हा सन्मान आहे, तुमचा केलेला सन्मान. हा उपकार नाही आहे, मदत तर अजिबात नाही आहे, हा सन्मान आहे. ते 1500 रुपये काय? कधी कधी असं होतं, आता तरी ठीक आहे पासची व्यवस्था झाली आहे, पण मुलीला शाळेत पाठवण्यासाठी, मुलगा मुलगी आणखीन सुद्धा भागात फरक आहे. तुम्ही बघा, मुलाला शिकवण्यासाठी पुढाकार घेतला जातो, पोरीच्या शाळेच्या पाससाठी पोरींची शिक्षण थांबलेली मी माझ्या डोळ्यांनी बघितली. कधी कधी असं वाटतं मूल लहान आहे, घरचा अख्खाच्या अख्खा रतीब डेअरीला घालणारी सुद्धा कुटुंब मी बघितली. पोराच्या मुखात 2 घोट दूध थांबून इतकी अवस्था कधी कधी बिकट असते. लग्न झालेली मुलगी असते, माहेरपणासाठी येते, 200-500 रुपये तिच्या लेकराच्या हातात देण्याची बाईची इच्छा असते. सुदैवानं ग्रामीण भागातली महिला आजही दुधाच्या निमित्तानं, जनावरांच्या निमित्तानं, खुरपण्याच्या निमित्तानं, शेतीच्या निमित्तानं थोडी तरी सक्षम आहे. पण हे 1500 रुपये म्हणजे तुमच्यासाठी सन्मानानं काहीतरी तुम्ही करू शकावं, थोडाफार हातभार लागावा म्हणूनचा हा सन्मान आहे. आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये बऱ्याचशा शंका आहेत. कर्नाटकात बंद पडलं, आपल्यात बंद पडेल का, काय होईल, दुसरा हप्ता नाही आला, तिसरा हप्ता येईल का, खूप शंका आहेत. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं, जबाबदारीने सांगायचं की माझ्या सगळ्या महिला भगिनींना मी इथं ग्वाही देते, येत्या काळामध्ये ही योजना सुरूच राहावी. हे 1500 रुपये प्रत्येक माझ्या महिला भगिनीपर्यंत यावेतच, यासाठी निश्चितपणे मी आणि दिग्विजय बागल स्वतः प्रयत्नरत राहणार आहोत आणि तुमच्यासाठी कटिबद्ध असू, ही सुद्धा ग्वाही या निमित्तानं मी तुम्हाला देते. आज तुम्ही सगळेजण इथं जमलात, प्रयत्न केला तरी स्टेजवरती बसायला एकही आळसुंदेकर तयार होईना, सरपंचाला बळजबरी आपलं बसवलं. हा मोठेपणा असतो मनाचा. आणि आमची ताकद ही स्टेजवरती आहे, नाही असं नाही, पण त्यापेक्षा जास्त घराघरात आणि खाली बसलेली ताकद आहे. ही ताकद केव्हा दिसते, जेव्हा कदाचित चोबी पिंपरीवरून परत येणारा अभय शेंडगे इथून भाषण ऐकावं असं वाटतं, कार्यक्रम बघावा असं वाटतं. ही ताकद तेव्हा दिसते. गोविंद पाटील मागे तिथं कुठतरी येऊन बसतात, थांबतात, ही ताकद तेव्हा दिसते. हे मागचे सगळे युवक पार सालशापर्यंत येऊन आपल्या लाडक्या भावाला, नेत्याला नाही, आपल्या लाडक्या भावाला, आपल्या मित्राला इथपर्यंत घेऊन येतात, तेव्हा ती ताकद दिसते. ही ताकद तेव्हा दिसते जेव्हा तुम्ही सगळेजण वयाचा
जातीचा, पातीचा, बाकीच्या कशाचाही विचार न करता एका चांगल्या विचाराने एकत्र येतात, तेव्हा ही ताकद दिसते. आणि ताकद आमच्या वडिलांनी आमच्यासाठी ठेवलेली प्रचंड मोठी संपत्ती आहे. दिग्विजय बागल म्हटले ते पुन्हा एकदा मी रिपीट करेन, पुन्हा एकदा सांगेन. खरंच आता आम्हाला आमची दया म्हणून, सहानुभूती म्हणून मत देऊ नका. जर वाटत असेल की आता ही पोरं काहीतरी करू शकतात, ह्यांच्या अंगात मामांचं रक्त आहे आणि त्या रगीने हे पोरगं पुढं जाऊ शकतं, असं ज्या वेळेला तुम्हाला वाटेल त्यावेळेला निश्चितपणे त्याच्या पाठीशी उभे राहा आणि ते तुम्ही उभे राहाल अशी अपेक्षा व्यक्त करते. खरं म्हणजे मी खूप जास्त बोलले, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागते. आणि आज इथे येण्याची संधी दिली, आदर सत्कार केला, एवढं प्रेम दिलं, असंच प्रेम भविष्यात आमच्यावरती राहू द्या ही विनंती करते आणि तुमची रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.